बाई 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 बाई, जळलं ते लक्षण. आता काय म्हणे तर नागोजी बाबांसाठी पंचपक्वान्न कर झटपट. मी काय यांची दासी आहे की बटी? सगळी मरमर मीच करायची. यांच्यासाठी स्वयंपाक मीच करायचा. त्यांच्या जिभेचे चोचले मीच पुरवायचे. रांधा वाडा उष्टी काढा सगळं माझ्याच गळ्यात. आणि या मनोरमा वहिनी, त्यांच्या ताब्यात मात्र पेढी. सोन्याचा तर इतका हव्यास आहे की गेल्यावर सुद्धा सोनेच पांघरून जाणार आहेत की काय कोण जाणे. घरादाराचं सगळं सोनं यांच्याच ताब्यात. माझे दागिने सुद्धा यांच्याच ताब्यात. नुसता जळपाट होतो माझ्या मनाचा. पण करू काय, माझाच नाणं खोटं आहे ना. अहो आमचे हे खमके असते, चार चौवल मिळवत असते तर ही वेळ अशी आलीच नसती माझ्यावर. नवरा हा असा आणि पोटचा मुलगा आधार देईल म्हटलं तर तोही वहिनींचाच चाकर. बरं, देवाला हाक मारायची सोय नाही. या घरात विठ्ठलाला हाक मारायची सोय नाहीये. वच्छी, बाई, कोणीच नाही ग तुझं इथे. पण आता बस. आता दिगूची बायको ह्या घरात येईल ना, तेव्हा मात्र मी कोणाचंच ऐकायची नाही. माझ्या गळ्यातली सगळी कामं मी लगेच तिच्या गळ्यात घालणार, सोडणारच नाहीये.